नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. इकडे देव त्याच्या केबिनमध्ये बसला होता. अपॉइंटमेंटचे पेशंट तपासून झाले होते. निवांत वेळ होता म्हणून तो एका पेशंटची फाईल स्टडी करत होता. त्याच्या टेबलवरील लँडलाईनची रिंग वाजली आणि त्यानं फोन कानाला लावला. सर, मिस गाथा सरपोतदार तुम्हाला भेटायला आल्यात, रिसेप्शनवरच्या मुलीने सांगितलं. कशासाठी? माहीत नाही सर, मी बिझी आहे म्हणून सांग, असं म्हणून देवनं फोन ठेवून दिला. मॅडम, सर बिझी आहेत, रिसेप्शन गर्ल गाथाला बोलली. ओके, नो प्रॉब्लेम, मी वाट पाहते. गाथा स्माईल करून बोलली आणि रिसेप्शन एरियामध्ये येऊन बसली. तिनं बॅगमधून तिचं स्केचिंगचं सामान बाहेर काढलं आणि देवची वाट पाहत टाइमपास करत होती. देवनं लॅपटॉपमध्ये CCTV कॅमेरे चेक केले तर गाथा सोफ्यावर बसून स्केचिंग करत होती. त्यानं मग रिसेप्शनवरती कॉल केला. येस सर, त्या मिस गाथा सरपोतदार गेल्या नाहीत का? नो सर, त्या तुमची वाट पाहतो बोलल्या, रिसेप्शन गर्लनं सांगितलं आणि देवनं फोन ठेवून दिला. किती जिद्दी मुलगी आहे ही, देव मनातच बोलला आणि त्यानं पुन्हा फाईलमध्ये डोकं घातलं. 2 तास झाले देवनं लॅपटॉपवरील स्क्रीनकडे पाहिलं तर गाथा जागचीही हल्ली नव्हती. ती तिथेच बसून होती. ही वेडी आहे का? उगाच टाइमपास करत बसली, देव पुटपुटला. ती मॅड नाही, तुला लाईक करते, शिव केबिनमध्ये येत बोलला. व्हॉट? देव गोंधळून त्याच्याकडे पाहू लागला. येस, आय थिंक शी इज फिलिंग फॉर यू. व्हॉट नॉनसेन्स, देव बोलला. मी माझ्या कानांनी ऐकलंय आणि या डोळ्यांनी पाहिलंय काल. शिवनं मग काल आशू आणि तिचं झालेलं बोलणं देवला सांगितलं आणि ते ऐकून देव शॉक झाला. तू तर असा रिॲक्ट करतोय जसं काही तुझ्या काही लक्षातच आलेलं नाही. काल ती तुझी जास्तच खातिरदारी करत होती, शिव हसत बोलला. अरे पार्टी होती आणि मी गेस्ट होतो, देव बोलला. मग गेस्ट तर आम्ही पण होतो ना, पण तू स्पेशल गेस्ट होतास, सगळ्यांना लक्षात येत होता देव. वाटल्यास ममताला विचार, तिलाही गोष्ट लक्षात आली. अरे या गोष्टीसाठी अजून किती लहान आहे ती, स्टडी सोडून असं वागणं. सिली गर्ल, जरा वयाचा तरी विचार करावा. मी तिच्यापेक्षा जवळपास 10 वर्षांनी मोठा आहे, देव बोलला. या वयात अट्रॅक्शन होणं साहजिक आहे. तिच्या वयातील मुलींना हिरो टाईप मुलं आवडतात आणि तिच्यासाठी तू हिरो आहेस, शिव हसत बोलला. व्हॉट एव्हर, पण मला काही फरक पडत नाही. तो तिचा टाइम वेस्ट करते. माहीत आहे मला, स्कूलपासून ते डॉक्टर होईपर्यंत तू कधीच कुठल्या मुलीला भाव दिला नाहीस. या क्यूट मुलीला काय भाव देशील, शिव नाक मुरडत बोलला. क्यूट? बालिश आहे ती, अल्लड आणि आगाऊ, देव भोया गोळा करून बोलला. बालिश तर आहे पण आगाऊ नाही. पाहिजे तर तू तिला अवखळ म्हणू शकतोस. ती जो काही अल्लडपणा करते ना, तो सूट करतो तिला, शिव तिची स्तुती करत बोलला. तुला असं नाही वाटत का तू तिचा फॅन झालायस? येस, आवडलं मला तिचं व्यक्तिमत्व. अल्लड, अवखळ, फारच क्यूट. खूप श्रीमंत आहे परंतु त्याचा अजिबात माज नाही तिला. मागच्या 2 तासांपासून तुझी वाट पाहते ती. मला वाटतं तू तिला भेटावंस. नो, मला तिला भेटण्यात बिलकुल इंटरेस्ट नाही. मग जायला सांग तिला. पण मी तिला थांबायला कुठे सांगितलंय जे जायला सांगू? कठीण आहे. शिव त्याच्या केबिनमधून निघून गेला. इकडे संध्याकाळ होत आली. देव घरी जाण्यासाठी निघाला आणि डॉक्टर लिफ्ट न तो खाली आला. गाथा अजूनही वेटिंग एरियामध्ये बसून होती. त्याने तिच्यावर नजर टाकली आणि तिला न भेटताच निघून गेला. गाथाला माहीतच पडलं नाही. थोड्या वेळानं शिव खाली आला तर गाथा अजूनही तिथेच होती. गाथा, शिव तिच्या जवळ येत बोलला. शिव, त्याला पाहून ती खूपच खुश झाली. तू इथे? डीडींना भेटायला आले होते, फ्री झाले का ते? ती कुतूहलानं बोलली. देव तर जस्ट घरी गेला. ओ, मी त्यांची वाट पाहत होते, ती नाराज होत बोलली. काही काम होतं का? हो ना, काल ते वेळात वेळ काढून फंक्शनला आले म्हणून थँक्यू म्हणायचं होतं. ओह, मग आता? नो प्रॉब्लेम, मी उद्या परत येईन, गाथा हसून बोलली आणि शिवनं भुवया उंचावल्या. ओके चल, तुला घरी सोडतो. थँक्यू, पण मी माझी बसंती घेऊन आली आहे. बसंती? स्कूटी? हो का,
बर बाय. मग गाथा हसली. बाय शिव म्हणाला आणि मग गाथा निघून गेली. इकडे आशू आणि गाथा फोनवरती बोलत होत्या. भेटले का डॉक्टर देवांश? नाही ना, फार बिझी होता यार तो. मी त्यांची वाट पाहिली पण कदाचित त्यांना आठवण नाही राहिली. मग त्याची चेन वापस केली की नाही? भेटलेच नाही तर कशी करणार? मी उद्या परत जाईन तिथे. आणि तो उद्याही बिझी असेल तर, आणि तुला भेटता नाही आलं तर? जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत रोज जाईन. मॅड. आणि घरी कळालं तर? कळालं तर सांगेल की त्यांची वस्तू होती माझ्याकडे जी द्यायला गेले होते. गाथा, तू प्रेमात पडली नाहीस तर पार आपटलीस असं वाटतंय. हो, ते समजून घेतील का ग माझ्या फिलिंग्स? देव जाणो. तो नाही, वरचा आभाळातला देव. आशू हसत बोलली. समजलं समजलं. गाथा, जेवायला ये बाळा. तेवढ्यात यशोदा मावशींचा आवाज आला. चल बाय, मी ठेवते फोन. बाय, आशू म्हणाली. इकडे देव आणि माई जेवण करत होते. देव त्यांच्या समोरच्या चेअरवर बसला होता. देव, तुझ्या गळ्यातलं लॉकेट कुठे आहे? माई त्याच्याकडे पाहत बोलल्या. हे काय? देवने टी शर्टमध्ये चापसलं. माझं लॉकेट कुठे गेलं? देव शॉक होत बोलला. तेच विचारतीये मी, लॉकेट कुठे गेलं? कुठे काढून ठेवलंस का तू? नाही, तुला माहित आहे ना, मी लॉकेट कधी माझ्यापासून दूर करत नाही. इट्स प्रेशियस फॉर मी. देव काळजीनं बोलला. मिळेल, रूममध्ये पडलं असेल कुठेतरी. जेवण झाल्यावर पहा नीट. नो माई, लॉकेट भेटल्याशिवाय मला चैन पडणार नाही. देव खाता खाता उठला आणि त्याच्या रूममध्ये गेला. देव, अरे आधी जेवण तरी कर. माई त्याला मागणं आवाज देत होत्या. माझं झालंय माई. देव रूममध्ये जात बोलला. त्यानं रूममध्ये सगळीकडे लॉकेट व्यवस्थित शोधलं परंतु त्याला ते मिळालंच नाही. कुठं पडलं असेल? तो विचार करत इकडनं तिकडं फेऱ्या मारत होता. त्यानं गाडीची चावी घेतली आणि मग तो निघाला. देव, अरे कुठे जातोयस एवढ्या रात्री? माई, मी फार्म हाऊसवरती जातोय, कदाचित तिथे पडलं असेल असं म्हणून देव बंगल्याच्या बाहेर पडला. देवा, लॉकेट सापडू दे रे. त्याच्या आईवडिलांची ती शेवटची आठवण आहे. माई प्रार्थना करत बोलल्या. इकडे देव फार्म हाऊसवरती आला. लॉकेट शोधताना त्यानं त्याची पूर्ण रूम अस्ताव्यस्त करून टाकली परंतु त्याला लॉकेट काही सापडलं नाही. सापडणार कसं? काल जेव्हा गाथा त्याला धडकली ना, तेव्हा तिच्या बांगड्यांमध्ये ते अडकून तुटलं जे होतं. तर मग मित्रांनो, तेच लॉकेट द्यायला गाथा त्याला भेटायचा प्रयत्न करते. परंतु भेटेल का डॉक्टर देव गाथाला? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.